नमस्ते, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, सकाळी सकाळी चहा आणि पोह्यांचा नाश्ता करून घेतला आणि लगेचच मी इथे काय आहेत ना, जी साय आहेत ना दुधाची सासलेली, तर त्याच्यापासून लगेच तूप तयार करायला घेतलं। तर हे बघा, असं माझ्याकडे इथे मशीन आहेत। तर हे ज्यूसरचं मशीन आहेत, कुठल्या पण फळांचा ज्यूस वगैरे करतात। आणि मग तेच मी इथे आपलं जे दह्यामधून म्हणजे जे साई आहे दुधाची त्याच्यामधून लोणी तयार करायला पण तेच वापरते। तर हे बघा, असं मस्त इकडे लोण्याचा गोळा तयार झालाय। आता हा म्हणजे पूर्ण जे लोण्याचं आहेत ना ते लोणी मी काढून साईडला घेत आहे एका चाळणीनं। आणि आता काय करू आपण, हे सर्व जे आहेत हे मस्त गॅसवर कढवूयात आणि याच्यापासून खूप मस्त असं तूप तयार होईल। तुम्ही व्हिडिओ बघा, पुढे तुम्हाला समजेलच। आणि हे बघा, सर्व आता अशा पद्धतीने काढून घ्यायचे थोडं थोडं त्याच्यामधलं, आणि नंतर हे गॅसवर ठेवून गरम पण करायचं आहेत। आणि पातेलं असं काय आहेत, कारण की ह्या पातेल्यामध्ये मी याच्या पहिले पण म्हणजे याच्या अगोदर 1-2 तासापूर्वीच म्हणजे काल आय थिंक काल संध्याकाळीच, तर काल संध्याकाळी पण 2 लिटर जे तूप आहेत, 2 किलो तूप मी इथे कढवून घेतलं होतं आणि म्हटलं त्याच पातेल्यामध्ये करून घेऊयात। आणि हे बघा, आता इकडे भाजी बनवायची आहेत मुलाला सोयाबीनची। तर त्यासाठी मी इथे कांदा कटर आहे, हे कांदा कटर खूप छान आहे बघा, खूप छान आहेत। आपलं जे दोरीचं असतं बघा, दोरी ओढून कांदा कटिंग करायचं तर लवकर खराब होतं, 1 महिन्यात खराब होतं। पण हे असं जर घेतलं ना कांदा कटिंग मशीन, म्हणजे कुठल्या पण भाज्या आहेत ना त्या कट करतात, तर अगदी मस्त कट होतात। तुम्हाला मी याची लिंक पण देईल नक्कीच, ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि आता बघा, इथे सोयाबीनची भाजी करून घेत आहेत, कढई ठेवली आहे तापायला, त्याच्यात तेल टाकलेत। आणि मी ज्या पण वस्तू आहेत ना ते सर्व तुम्हाला लिंक नक्कीच देईल, ठीक आहे, डिस्क्रिप्शनमध्ये। तिथे जाऊन तुम्ही घ्या आणि माझ्या लिंकवरून जर तुम्ही वस्तू घेतल्यात ना तुम्हाला खूप कमी किमतीत म्हणजे डिस्काउंट भेटेल, ठीक आहे। तर चला मग, कांदा कटर आणि हे तेलाचं जे आहेत ना त्याची लिंक मी नक्की देईल तुम्हाला, तर तिथे जाऊन तुम्ही बघा। आणि त्याच्यानंतर तेल चांगलं तापलेत, त्याच्यात टाकून घेतलंय मी इकडे जिरं, मोहरी आणि जो कांदा कट केला आहे तो कांदा पण। आणि हो, याच्यामध्ये ना कांदा कट होतो, आपली ढोबळी मिरची, गाजर, त्याच्यानंतर टोमॅटो सर्व व्यवस्थित कट होतं। आणि कांदा मस्त परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं आहेत लाल तिखट, गरम मसाला, हळदी पावडर। आणि मित्रांनो, मी इथे सोयाबीनची भाजी करत आहे, जी सोयाबीनची वडी असते त्याची भाजी। हे बघा, सोयाबीनची वडी मी भिजत घातली होती साधारण अर्धा तास। तर आता ही सोयाबीनची वडी व्यवस्थित मी अशी पिळून त्याच्यामधलं पाणी निथळून भाजीमध्ये टाकत आहेत। आणि अशी भाजी आहेत ना माझ्या मुलाला खूप आवडते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। कांदा टाकून बनवायची आणि नॉर्मल आपलं लाल तिखट, हळद, मीठ असं घालून मस्त भाजी बनवायची, ठीक आहे। चला मग, आज मुलगा घरी येत ना, मग त्याला आवडते म्हणून त्याच्या आवडीची भाजी मी इथे बनवत आहेत। आणि तुम्हाला आता इथे गॅसवर खूप मोठं दूध पण दिसलं असेल। चला आता बघा, मी दूध कसं, इतकं मोठं दूध घरामध्ये आहे आज। तर थोडंसं मीठ पण टाकून घेतलं भाजीमध्ये आणि थोडंसं हलकंसं पाण्याचा शिंपडा मारायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित भाजी शिजेल म्हणून, ठीक आहे। चला, आज भाज्या पण काढायच्या आहे, सकाळी सकाळी खूप धावपळ आहे माझ्या मागे। आणि काय आहेत ना, माझ्याकडनं काल रात्रीचं जे दूध होतं ना ते सर्व दूध फाटलं। तर म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवलं होतं, म्हणून सर्व दूध फाटलं। आणि मग ते दूध फाटल्यानंतर म्हटलं आता याचं पनीर बनवूयात। तर म्हणून मी काय केलं, ते सर्व दूध गरम केलं, त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकलं आणि दूध व्यवस्थित पुन्हा चांगलं व्यवस्थित फाडलं। आणि मी इथे आता एका कपड्यामध्ये गाळून घेत आहेत, कारण की मला याच्यापासून पनीर बनवायचं आहे आणि खूप जास्त दूध होतं। तर हे बघा, आता इकडे मुलाला भूक पण लागलीत, त्याला मस्त पोळी आणि भाजी पण देत आहेत मी खायला गरमागरम। आणि हे बघा, इतकं मस्त झालं होतं ना पनीर, म्हणजे अजून हे बांधून ठेवायचं आहे, पण तुम्हाला मी वरचं दाखवलं, गाळलेलं सगळं चाळण ठेवली आहे खाली आणि वरतून कपडा आहे त्याच्यामध्ये सर्व जे पनीर आहे ते गाळून घेतलं व्यवस्थित मी इथे। आणि आता हे जे पनीर आहेत ना हे व्यवस्थित फडक्यामध्ये गुंडाळून एका म्हणजे जड भांड्याखाली मी असं दाबून ठेवणार आहे, कारण की त्याचं मस्तपैकी गोल गोल पनीर तयार होईल। आणि हे बघा मित्रांनो, मी इकडे आता आली आहे शेतामध्ये, कारण की घरातलं सर्व काम झालं तुम्ही बघितलं। आणि शेतामध्ये आली आहेत आणि शेतामध्ये बघा भाज्या आहेत त्या काढायला आल्या आहेत, इकडे बघा ह्या। तर इथे ही मोहरी आहेत, ही मोहरी केली आहे, मोहरीची भाजी ही। आणि मोहरीच्या त्या साईडला, वरच्या साईडला आहेत पालक। तर दोन्ही पण भाज्या काढायला आल्या आहेत, तर म्हटलं चला चक्कर मारून बघूयात भाज्या
काढायसारख्या झाल्या आहेत, म्हणजे 2 दिवसापूर्वीच काढायच्या होत्या, पण मग खाली ना खूपच ओलं होतं आणि एकसारखी भाजी वाढली पण नव्हती. तर म्हटलं 2 दिवसापूर्वी भाजीला पाणी भरून दिलं, तर मग म्हटलं भाजीला पाणी भरलं की 2 दिवसानंतर काढूयात. आणि आज शेत सुकलं की नाही, म्हणजे काढायजोगी झाली की नाही भाजी हे बघण्यासाठी आली आहेत मी, कारण की शेत जर सुकलं तरच मग भाजी काढता येईल. ठीक आहे, तर मग म्हटलं चला एक चक्कर मारूयात आता, कारण की सर्व कामे झाली होती. आणि दुसऱ्या शेतामध्ये ज्या भाज्या नवीन टाकल्या आहेत तर त्यांचं पण पाणी वगैरे भरणं झालं आहेत. आता 2-3 दिवस काही टेन्शन नाही आहेत. तर तिकडे पण गेल्यावर तुम्हाला नक्कीच मी दाखवेल, ठीक आहे, व्हिडिओमध्ये. आणि हे बघा इकडे शेतामध्ये मी ना मिरच्याची झाडं लावली होती, म्हणजे भरपूर सारी होती, पण मग शेत तयार करायचं होतं. मग बाकीचं मिरच्या 2-3 झाडं होती ना पातळ झाल्या होत्या, तर मग त्या काढून टाकल्या. आणि इकडे बघा हे 4-5 झाडे आहेत ना, तर इतक्या मिरच्या लागलेल्या आहेत ना. बघा इथे हे एकच झाड आहेत, पण किती मिरच्या आहेत बघा, अशा मस्त मस्त मिरच्या आहे. आणि इकडे पण बघा, हे बघा या उलट्या मिरच्या आहेत, उलटी आलेली मिरची बघा, ही दिसली तुम्हाला. तर या उलट्या मिरच्या आहेत, ह्या खूप तिखट असतात, असं बोलतात खूप तिखट असतात, पण काही तिखट नसतात कारण की मी त्याची भाजी बनवून बघितली आहेत. हे बघा खूप मिरच्या आहेत. आणि तिकडे वाल पण आहेत, माझ्यासमोर वालाचे झाडं पण लावले आहेत. आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी, सर्व तुम्हाला व्यवस्थित दिसायला भेटेल, ठीक आहे. आणि मग तुम्ही सांगा भाजी काढायची की नाही, मोठी झाली आहेत की नाही काढायजोगी, ठीक आहे. चला मग. आणि हे बघा मित्रांनो, इथे वालाच्या शेंगा आलेल्या आहेत, हे बघा भरपूर निबार झाल्या आहेत. आता ह्या तोडून घ्यायच्या आहेत मला, थोड्या वेळाने घेईल तोडून, खूप आलेले आहेत. हे बघा इकडे पण आहेत, फुलं पण आले आहेत आणि शेंगा पण आल्या आहेत. असे 4-5 झाडं लावलेले आहेत, कारण की माझ्या मुलाला आवडतात ना, तर मग थोडेच झाडं लावलेले आहेत, जास्त काही लावल्या नाहीत. हे बघा मस्त वाला आला आहेत. आणि हे बघा इकडे बघा ही भाजी आहेत, बघा ही मोहरीची भाजी आहे, थोडं जवळून दाखवते तुम्हाला मी. हे बघा, आणि मला सांगा काढायला हवी की नाही, जुडीजोगी झाली आहेत, आता काढायची आहेत. हे बघा अशी मस्त भाजी आहेत, त्याला अजिबात कीड वगैरे किंवा आळी वगैरे बिलकुल नाही आहेत, आणि खूप छान दिसत आहेत ना, खूप छान. आता काढूया, उद्या नाही तर परवा नक्कीच काढणार आहे. आणि चला आपण आता पालकची भाजी बघूया, ठीक आहे. हे बघा मिरच्या आहेत इकडे, ही पण उलटच झाडे बघा, उलट मिरच्या आहेत त्याला. आणि इकडून इकडे आहेत ना इतकी मोहरी केलेली आहे. आणि हे बघा इकडे आहेत ना, मोहरीच्या इकडच्या साईडला इकडे पालक आहेत, आणि तिकडे गाईंचं गिन्नी गवत आहे. हे बघा हा पालक आहेत, आणि पालक पण काढायला आलाच आहेत. हे बघा भरपूर मस्त पालक आहेत आणि एकदम छान आहे. आणि विशेष म्हणजे भाज्यांना सर्वच आता बाजार आहेत. हे बघा पूर्ण पालक आहेत, खूप छान मस्त आहेत. हे बघा किती छान आहे ना. आणि पालकची भजी, पालकाची भाजी, पालक पनीर, खूप रेसिपींमध्ये पालक यूज केला जातो आणि आमच्या इकडे अशा भाज्याच करतात. आणि दुसरं हो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल चिलाचं बी वगैरे, तर चिलाची भाजी, मोहरीची भाजी पण दुसऱ्या शेतामध्ये आहेत. मी नक्कीच तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवेल, कारण की त्या भाज्या टाकून आता 10-1 दिवस झाले असेल, अजून काही त्या उगवल्या नाहीत. हे बघा खूप असं एकसारखं शेत बसलेत भाजीनी ना. तर आता काढूयात. आणि खाली पण सुकलेले आहेत बघा, इतकं काय ओलं नाही आहेत. आता बघूयात, आज नाही तर उद्या सर्व भाज्या काढून घेऊयात, ठीक आहे. आणि आज काही भाजी काढली नाही, माझे मिस्टर बोलले की आपण भाजी उद्या काढूयात. आणि बघा घरामध्ये आल्यावर ना मी जे पनीर आहेत ना, ते पनीर म्हणजे ओपन करून बघितलं, ते पनीर काढलं, तर इतकं छान पनीर झालं ना, बघितलं तुम्ही आता. हे बघा इतकं छान. आणि त्याच्या मस्तपैकी मी खापा कट करून घेतल्या, कारण की आता मी पनीरचीच भाजी बनवणार आहेत. आणि हो, आता इथे पीठ मळायला घेतलं आहे, त्याच्यामध्ये टाकत आहेत मीठ. आणि तुम्हाला याच्यामुळे पीठ मळायचं दाखवलं मी, कारण की जे पनीरचं पाणी होतं बघा, आपण जे गाळून घेतलं होतं पनीर, तर ते पाणी होतं साईडला उरलेलं, तर त्या पनीरच्या पाण्यामध्येच मी ते पीठ मळत आहेत, कारण की हे पाणी खूप पौष्टिक असतं. पीठ असं मस्त त्याच्यामध्ये मळलं जातं आणि ज्या चपात्या इतक्या छान येतात ना. हे बघा अगदी मस्त इथं पीठ मळून झाले त्या पाण्यामध्ये. तर ते पाणी तुम्ही फेकून न देता अशा पद्धतीनं यूज करा, किंवा पनीर भाजीमध्ये जरी टाकलं तरी चालेल, ठीक आहे. आता मी थोडंसं पनीर भाजीमध्ये पण टाकणार आहेत. आणि नंतर मग मी इथे गायींचे दूध काढायला आली गोठ्यामध्ये माझ्या. तर गायींचे दूध वगैरे काढून झाल्याच्या नंतर लगेचच घरात जाऊन जे दूध होतं ना, ते फ्रीजमध्ये ठेवायचं होतं मला. फ्रीजमध्ये ठेवलं. आणि म्हणजे इथे आमच्या इकडे गवळी येतात घरी दूध न्यायला. आणि हे बघा जे सकाळचं तूप बनवलं ना मी, ते अशा पद्धतीने इथं पॅक करून ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये, कारण की एक कस्टमर होते त्यांना द्यायचं होतं. आणि लगेचच घरामध्ये येऊन पोळ्या बनवून घेतल्या. म्हटलं पटकन पोळ्या बनवून घेऊयात, आणि पोळ्या झाल्या की लगेच भाजी पण बनवूयात.
आणि हे बघा आता सर्व पोळ्या बनवून घेतल्या आहेत, कारण की नंतर भाजी झाली की मग कसं गरम गरम वाढून द्यायचं असतं. तर भाजीसाठी मी इथे घेतले आहे टमाटे, कांदा, लसूण आणि मिरची याची पेस्ट मस्त बनवून घेऊयात. हे बघा पेस्ट पण रेडी आहेत. त्याच्यानंतर पनीर बनवण्यासाठी ना मी इथे स्पेशल असा मसाला वापरत असते. तर हा पूर्ण ग्रेव्ही मसाला आहे. तर ह्या मसाल्यामध्ये थोडंसं दूध टाकून मस्त हलवून घ्यायचा आणि नंतर भाजी बनवायची. आता भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे तापण्यासाठी गॅसवर. त्याच्यामध्ये टाकत आहे थोडंसं तेल, जिरे, मोहरी, जिरे मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये टाकली टोमॅटो पेस्ट आणि आपली कांद्याची पेस्ट आणि व्यवस्थित असं याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत, म्हणजे पूर्ण सुकं होत नाही तोपर्यंत, नाहीतर मग त्याच्यामध्ये असा कच्चा स्वाद येतो भाजीमध्ये. तर पूर्ण शिजू द्यायचं. तर हे बघा मस्तपैकी कोरडं झालंय. तिथे मस्तपैकी कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी आहे, जी पेस्ट आहे ती परतली व्यवस्थित. आणि आता जो मसाला आहे मी दुधामध्ये कालवून ठेवला होता तो मसाला पण यात टाकून घेऊ आणि हा मसाला पण मस्त व्यवस्थित परतून घेऊयात. किचन व्हिडिओ काढण्यासाठी कसं. आणि नंतर त्यात हळद कलरसाठी आणि चवीनुसार थोडंसं मिरची वाटली तर मिरची टाका, कारण की तशी काही गरज पडत नाही. तो मसाला असतो ग्रेव्ही मसाला, तर मग काही गरज नाही पडत. पण तरी मी थोडीशी टाकली आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये जे पनीर मी कट केलं होतं ते पनीर टाकून घेत आहेत व्यवस्थित. आणि मस्त मसाला सर्व पनीरला लागला की नंतर थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालूया. ठीक आहे. हे बघा थोडासा साईडा जो भुगा झाला आहे ना तो वरतून टाकायचा आहे. आणि पनीर सर्व याच्यात टाकलं मी. हे बघा खूप जास्त पनीर होतं. आणि मस्त असं पनीर इथे बनवून रेडी आहेत. हे बघा किती मस्त पनीर आहेत ना. आता जे वरचं जे पनीर आहेत ना, जो भुगा आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. ठीक आहे. चला मग. हे बघा आता सर्वांचे जेवण वगैरे झाले. मस्तपैकी पनीर भाजी सर्वांनी खाली. आणि आता वेळ झाली आहे झोपायची, कारण की भरपूर उशीर झाला आहे. आणि त्याबरोबरच आज व्हिडिओची एडिटिंग पण करायची आहे. ठीक आहे. कारण की एडिटिंग करायला 12-12:30 तर होतातच मला झोपायला संध्याकाळचे. तर ठीक आहे. चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. पण हां, त्यापूर्वी मला एक सांगा तुम्ही कमेंट करून. तर त्यापूर्वी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. ठीक आहे. तर चला मग सर्वांना गुड नाईट. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.